शिकलं स्वाद आणि स्वस्तचा मेळ आणि आजीबरोबर चाललेल्या स्वयंपाकघरामध्ये एक सुंदरसा खेळ. नारळच्या पराठाने लपलेलं होतं गोड संदेश. वाटण्यामध्ये आहे आपला खरा आनंद. गोडवा फक्त साखरेमध्ये नाही वसलेला आहे, करुणा आणि व्यक्त करण्यामध्येच मिळतो सर्वांना आशीर्वाद. मिठापूर नावाचं एक उज्ज्वल आणि सुंदर गाव होतं. तिकडची सकाळ सुंदर आणि मंदिराच्या घंटींची ध्वनी आणि पक्ष्यांचा आवाज आणि प्रत्येक घरातनं येणारा ताज्या नाश्त्याचा सुगंध भरलेला असायचं. मुलं शाळेची बॅग घेऊन धावायचे, दुकानदार आपले दुकान उघडायचे आणि वयस्कर आपसामध्ये बसून आनंदाने गोष्टी करायचे. या गावामध्ये एक गोलू नावाचा 8 वर्षाचा मुलगा आपल्या आजीबरोबर राहायचा. सकाळचा वेळ होती. गोलूची आजी पूजा अर्चना करत होती. तेवढ्यातच गोलू देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून बसून गेला. आजी बघ, नेहमीसारखं मी लवकर उठून पूजेसाठी आलो आहे. आता लवकरात लवकर मला लाडू दे. मला माहिती आहे गोलू, तू पूजामध्ये फक्त लाडू खायला येतोस. किती वेळा तुला सांगितलं आहे की गोड कमी खात जा. पण देवाच्या प्रसादाने काही नुकसान नाही होत. एवढं बोलून लहान गोलू ताटामध्ये ठेवलेले सगळे लाडू खायला लागला. आजी हसत राहते. अरे गोलू, देवाला तरी भोग चढवू दे. आजी, तू तर मला सांगितलं होतंस की मुलं हे देवाचं रूप असतात. आजी हसायला लागली आणि गोलू हसतच तिथून निघून गेला. काही वेळानंतर गोलूचे मित्र चिंटू आणि मिंटू तिथे येतात. चल गोलू, विसरलास काय? आज आपला मॅच आहे. माझं मनच नाहीये. तू नेहमी असंच करत असतो. आता लवकर चल, तुझ्यामुळे आपली टीम नाही पूर्ण होणार. तुझे मित्र खेळायला आले आहेत आणि तू मना करतो आहेस. जग किती बदललं आहे. मी जेव्हा लहान होती तेव्हा बाहेर खूप खेळायची. माझी आई बोलायची की खेळण्याने आपलं शरीर नेहमी स्वस्थ राहतो. गोलू एक आळशी असणारा मुलगा होता. मन नसतानाही त्याला आजीच्या बोलण्यावरती चिंटू आणि मिंटू सोबत खेळायला त्याला निघून गेला. चिंटू, मिंटू, गोलू तिघही जण एकत्र मिळून क्रिकेट खेळत होते. काही वेळानंतर गोलू दमला. मला खूपच जास्त थकवा जाणवतोय. आता माझं खेळायचं बिलकुल इच्छा नाही. मी घरी चाललो, काही वेळ आराम करेन. एवढं बोलून गोलू आपल्या घरी निघून गेला आणि घरी जाऊन झोपला. आजी खोलीत येते. अरे गोलू, आता थोड्या वेळ आधी तर तू बाहेर खेळायला गेला होतास. एवढा लवकर कसा आलास बाळा? आजी, मी थकलोय ना. हे ऐकून आजी चकित होती. कित्येक वेळा तुला सांगितलंय पौष्टिक आहार खात जा, पण तू माझं बोलणं ऐकतच नाही. दिवसभर फक्त गोड चॉकलेट आणि टॉफी वगैरे खात राहतोस. हे सर्व गोष्टी आपल्या शरीराला खूप नुकसान पोहोचवतात. मी तुझ्यासाठी पौष्टिक जेवण बनवून देते. एवढं बोलून आजी स्वयंपाकघरात जाते आणि भाज्या तयार केल्या. हे घे गोलू, आज मी तुझ्यासाठी पौष्टिक जेवण बनवलं आहे. हे तुला खावंच लागणार. तू चपाती अजिबात नाही खात. गोलू तोंड बनवून ताटाकडे बघत राहिला. आजी, मला या भाज्या बघून उलटी येते. तुम्ही मला काही पैसे द्या. मी बाहेर जाऊन चॉकलेट्स आणि टॉफी खाईन. त्यानेच माझं पोट भरेल. हे ऐकून आजीला थोडा राग येतो. गोलू, ह्या प्रकारे तर तू बिमार पडशील. नाही, मी तुला पैसे नाही देणार. तुला हेच खावं लागेल. गोलू खूप जिद्दी होता. तो ऐकायला तयारच नव्हता. पण आजी, मी ते चॉकलेट आणि टॉफीज खाणार. गोलूच्या जिद्दच्या समोर आजी थोड्या वेळसाठी शांत होते. अच्छा ठीक आहे बाबा, मी तुला पैसे देते. तू बाहेर जाऊन चॉकलेट आणि टॉफी खा. ह्यासाठी तुला जवळजवळ 1 चपाती तर खावी लागेल. तू बघितलं नाही, थोडा वेळ क्रिकेट खेळून तू दमलास. आत्तापासूनच जर हे हाल आहे तर जवानीमध्ये तुझं काय होईल? एवढं बोलून
आजीने त्याला जबरदस्ती एक चपाती भरवली. गोलूने तोंड बनून आजीच्या हातचं जेवण जेवलं. काही वेळानंतर आजीने त्याला पैसे दिले. गोलू लगेचच बाहेर गेला आणि दुकानातनं चॉकलेट आणि टॉफी विकत घेतली आणि खायला चालू केलं. आजी तर पागल झालीये. मजा चॉकलेट आणि टॉफी मध्ये आहे, तो मजा ती भाजी आणि चपाती खाण्यात काय येणार? गोलूची आजी लांबून त्याला चॉकलेट आणि टॉफी खाताना बघत होती. तिच्या चेहऱ्यावरती हास्य नाही, पण चिंतेची लकीरे पूर्णपणे दिसत होती. त्यांचं मन भारी झालं होतं. आता तर मला गोलूला बघून चिंता होते. मला लगेचच काहीतरी करावं लागेल, नाहीतर असं तर गोलू पूर्णपणे तब्येत खराब होऊन जाईल. दुसऱ्या सकाळी आजी पूर्णपणे चिंतेत होती आणि पौष्टिक आहार बनवत होती. त्यांनी मनातल्या मनात ठरवलं होतं की आता गोलूची सवय बदलली पाहिजे. नाही आजी, मला पण भूक नाही लागली. मी खेळायला चाललोय. हे ऐकून आजी चकित होती. त्यांना गोलूच्या गोष्टींवरती बहाणे करण्याची. मी तुझं बहाणेबाजी सर्व समजते गोलू. उद्या जेव्हा तू तुझे मित्रांना भेटशील आणि खेळायला सांगेल तेव्हा तू मना केलंस, आणि आज जेव्हा तुला खेळायची जिद्द सवार झाली आहे, मला माहिती आहे हे सर्व तुझे बहाणे आहे, फक्त पौष्टिक आहार नाही घेण्याचे. गोलूने आजीच्या बोलण्याचं काहीच उत्तर नाही दिलं आणि धावतच बाहेर निघून गेला. मैदानामध्ये मिंटू आणि चिंटू फुटबॉल खेळत होते. गोलू त्यांच्या जवळ जातो. अरे, आज तुम्ही दोघे क्रिकेट नाही खेळत आहे, फुटबॉल खेळताय? आम्हाला असं वाटतं तू पण आमच्यासोबत क्रिकेट खेळावं, पण तुला तर क्रिकेट आवडतच नाही. पण मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही फुटबॉलच खेळणार. मी पण फुटबॉल खेळणार. हे ऐकून मिंटू हसायला लागला. वेडा झालायस का? तू फुटबॉल थोडी खेळणार. आम्हा दोघांना बघ, आम्ही फिट आहोत. जेव्हा आम्ही पळतो ना, बिलकुल नाही हालत. फुटबॉल खेळणं स्वस्थ शरीर असणाऱ्याचं काम आहे, आणि तू किती कमजोर आहेस. मिंटूचं बोलणं ऐकून गोलू चकित होतो. त्याच्या मनामध्ये ही गोष्ट खूप घर करून गेली. कोणी बोललं की मी कमजोर आहे? अरे, सगळं गाव बोलतंय की तू कमजोर आहेस. सगळ्यांना माहितीये की तू पौष्टिक जेवण जेवतच नाही. तू फक्त भाजी नाही खात, चपात्या नाही खात. तू फक्त मिठाई आणि चॉकलेटच खातोस. हे ऐकून गोलूला राग येतो. अरे, आपल्या गावाचं नाव मिठाईपूर आहे. गावाचं नाव मिठाईपूर असण्याने काय होतं? याचा अर्थ हा थोडी आहे. याचा अर्थ हा थोडी आहे की चांगलं जेवण सोडून मिठाई आणि चॉकलेट खायचे. काय मिठाई आणि टॉफी हे सगळं बरोबर जेवण नाहीये. नाही नाही, टॉफी आणि चॉकलेट्स हे बरोबर जेवण नाहीये. आणि तू विसरलायस की काही दिवसामध्ये आपल्या मिठाईपूर गावामध्ये वार्षिक साधा उत्सव होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये सगळे लोक बरोबर जेवण बनवतात आणि त्यांना त्या लोकात वाटतात जे सणाचं जेवण नाही बनवू शकत. आम्ही आता मोठे झालोय आणि त्यामुळेच आम्ही पण त्यात हिस्सा घेणार. पण तू त्या कार्यक्रमाचा हिस्सा नाही बनवू शकत, कारण तुला तर खरं जेवण काय असतं हेच नाही माहिती. एवढं बोलून चिंटू आणि मिंटू हसायला लागले. त्यांचं हसणं गोलूला खूप दुःख करून गेलं. तो उदास मनाने आपल्या घरी आला. गोलूला उदास बघून आजीही खूप चकित होते. तो नेहमी हसतच घरी यायचा, पण यावेळेला त्याचा चेहरा उतरलेला होता. अरे गोलू, तू उदास का आहेस? तू तर नेहमी हसत घरी यायचास. गोलूच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागलेत. त्याने चिंटू आणि मिंटूची सगळ्या गोष्टी आजीला सांगितले. चिंटू आणि मिंटूने माझा मजाक उडवला. त्यांनी मला कमजोर बोलले. ते मला हे पण बोलले की खरं जेवण काय असतं हे मला माहितीच नाहीये. आणि काही दिवसांमध्ये आपल्या गावामध्ये वार्षिक साजरा होणार आहे, त्यामध्ये सुद्धा तू भाग नाही घेऊ शकत. ते म्हणे की मला माहितीच नाहीये की खरं जेवण काय असतं. एवढं बोलून गोलू फुटफुटून रडायला लागला. वार्षिक झालेला उत्साहाचा गावाचा एक आनंदमय दिवस होता, जेव्हा प्रत्येक कुटुंब घरचं बनलेलं स्वादिष्ट जेवण शेजारी आणि पाहुण्यांसोबत खास करून त्या लोकांमध्ये वाटायचे जे तेव्हारचे भोजन नाही बनवू शकत होते. हे फक्त उत्सव फक्त जेवणाचा नव्हतं, पण दया आणि समुदायक भावनांचा एक उत्साह होता. शांत हो गोलू, मला तुझं मन नाही दुखवायचं आहे, पण तुझ्या मित्रांनी जे काही बोललं ते खरं बोललं. हे ऐकून गोलूने आपले अश्रू पुसलेत. आता तुम्ही पण माझी चेष्टा करतायत आजी? नाही नाही. बरं हे सांग,
रडण्याची खरी गोष्ट काय आहे? गोलूच्या डोळ्यामध्ये अचानक चमक येते. आजी, मी पण साध्या उत्सवाचा कार्यक्रमाचा हिस्सा बनू इच्छितो. माझी इच्छा आहे मी त्या कार्यक्रमात भाग घेऊन मी जिंकणार. जेव्हा मी जिंकेल ना, तेव्हा चिंटू आणि मिंटू माझा कधीच मजाक नाही उडवणार. ठीक आहे, पण त्यासाठी तुला असली जेवण जेवावं लागेल आणि बनवायलाही शिकायला हवं. हे ऐकून गोलूच्या चेहऱ्यावरती परत राग येतो. नाही आजी, मी पण त्या प्रतियोगितामध्ये भाग घेणार. कारण की आपल्या गावाचं नाव मिठाईपूर आहे. माझी इच्छा आहे की मिठाईचं भोजन बनवून मी ही प्रतियोगिता विकून. आजी खूप विचारामध्ये डुबून गेली. त्यांना समजून आलं होतं की आता गोलूला समजवण्यासाठी काही खास करावं लागेल. चल ठीक आहे, आता तू शांत हो. मी याचवरती काही विचार करते. गोलूची आजी रात्रभर पूर्ण विचार करत होती. त्यांच्या मनामध्ये गोलूची जिद्द, त्याची कमजोरी आणि येणाऱ्या उत्साहाची चिंता त्यांच्या डोक्यात होती. अचानक त्यांच्या होठांवरती हलकेसे हास्य येतं, जसं त्यांना काही रस्ता मिळाला असेल. तर मला आता हेच करावं लागेल. हे उत्सव गोलूला जीवनाचं एक अविस्मरणीय क्षण बनेल आणि त्याला सीखही मिळेल. गोलूची जिद्द आहे की तो एक असं भोजन तयार करायला बघतोय जो गोड असेल आणि मी हेच करेल. मी त्याला स्वस्त भोजनावरती प्रेम करणं शिकवेल. दुसऱ्या सकाळी आजी गोलूकडे रहस्यमय अंदाजाने पोचली. त्यांच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास साफ दिसत होता. गोलू, काल मी तुझ्या बोलण्यावरती खूप विचार केला आणि मी निर्णय घेतला आहे की या वर्षी आपण काही खास बनवूया. तुझ्या आवडीचं काहीतरी गोड पण ताकद देणारं. हे ऐकून गोलूच्या डोळ्यामध्ये चमक येते. गोड? आजी, तू तर माझं मन खुश केलंस. आता मला लवकर सांग, काय आहे ते? नारळचा पराठा. हे ऐकून गोलू चकित होतो. नारळाचा पराठा? मी याच्या पराठ्याबद्दल पहिल्यांदाच ऐकत आहे आजी. एवढं बोलून गोलूने चिडून आपलं तोंड बनवलं. आजी हसली. तुला नाही माहिती गोलू, या पराठ्याच्या आतमध्ये गोड खजाना लपला आहे. नारळ, गोड, इलायची आणि ह्याला खूप स्वादिष्ट असं चव देतात, पण तरी सुद्धा हे पौष्टिक आणि पोट भरणारं असतं. हे ऐकून गोलू एकदम उत्साहित होतो. जर अशी गोष्ट आहे तर मग मी हे भोजन बनवायला जरूर शिकेल दादी. तर मग चल स्वयंपाकघरात जाऊया. आज तू फक्त जेवणच नाही करणार, पण शिकणारही की जेवण कसं बनतं. काही वेळातच स्वयंपाकघरामध्ये एक उत्सुक प्रवासाची सुरुवात झाली. आजीने गव्हाचं पीठ घेतलं आणि गोलूकडे बघून हास्य दिलं. हे ताकदाची नीव आहे. त्यांनी हळूहळू पाणी टाकलं. धैर्य खूप गरजेचं आहे गोलू. आता तू या पिठाला गुदणं चालू कर. गोलू पीठ मळायला चालू करतो. त्याच्या हातामध्ये पीठ वेगवेगळा आकार घ्यायला लागला. तेवढ्यातच चिंटू आणि मिंटू तिथे येतात. अरे गोलू, असं वाटतंय तू तर आमची गोष्ट मनावर घेतली. हा, मी त्या शो मध्ये हिस्सा घेणार आणि तुमच्या दोघांची सुट्टी करून टाकणार. हे ऐकून चिंटू आणि मिंटू शांत होतात. आजी हसते. आपल्या मित्रांबरोबर असं बोलणं नाही करत गोलू. नेहमी लक्षात ठेव, सर्वांसोबत सर्वांचा विकास होतो. तू आपल्या मित्रांनाही सोबत ठेव. ह्याने तू लगेच शिकशील. 8 वर्षाच्या गोलूचं मन साफ होतं. तो परत हसतो. चिंटू आणि मिंटू त्याच्या घाणेरडे हात बघून हसतात. आजीने माहोलला पूर्ण खेळसारखं बनवून टाकलं. पीठ हे जीवनासारखं आहे. त्याला प्रेमाने सवारावं लागतं. काही वेळानंतर आजी बोलली, आता सर्वात मजेदार गोष्ट सारण भरायची आहे. त्यांनी नारळ तोडला. हा आहे प्रकृतीचा उत्कृष्ट उपहार. गोलू मंत्रमुक्त होऊन बघत राहिला. जेव्हा आजीने एका किसनीवरती त्याला पूर्णपणे बारीक केलं. गूळ हे साखरेपेक्षा जास्त ताकदवर असतं आणि ऊर्जाही देतं. मग त्यांनी त्यामध्ये इलायची टाकली.
हे आहे जादुई सुगंध. आजीचा स्वयंपाकघर जादूही त्योहाराच्या सुगंधाने भरून गेली. गोलू लक्ष देऊन बघत राहिला की साधारण सामग्रीने किती स्वादिष्ट जेवण बनते. रेसिपी फक्त सामग्री नसते, पण लक्ष देऊन आणि प्रेमाने बनवलेलं व्यंजन असतं. गोलू समजायला लागला की बाजारात भेटलेली मिठाई लगेच मिळून जाते, पण घरचं जेवण वेळ आणि मनाने बनवलं जातं. आजीने सावधानीने गोळीमध्ये सारण भरलं. आता ह्याला बेला. गोलूने बेलणं चालू केलं. सुरुवातीला ते सारण बाहेर आलं. चिंटू आणि मिंटू हसले. गोलू थोड्या वेळसाठी लाजतो. चुकी ही शिकायचाच हिस्सा आहे. आपल्या मित्रांवरती नाराज नको होस. गोलू हसला आणि परत आपल्या सरळ तरीकेने पराठा बनवायचा शिकून गेला, जसं की कोणतं गोड स्वप्न लपवत असेल. शेवटी आजीने गरम तव्यावरती घी टाकला आणि पराठा शेकला. सुंदर आणि स्वादिष्ट पराठे हलकेसे फुलले आणि खूप स्वादिष्टही वाटत होते. गोलूने पहिला कोर घेतला आणि चकित झाला. आजी, याचा स्वाद तर खूप जास्तच चांगला आणि मस्त आहे आणि खूप संतुष्टी देणारा आहे. पहिल्यांदा गोलूला समजलं की सेहतमंद भोजनही खूप स्वादिष्ट असू शकतं. आजी, मी साजा उत्सवासाठी खूप सगळे नारियल पराठे बनवणार आहे. हे ऐकून चिंटू आणि मिंटू त्याच्याकडे बघायला लागले. काय तू आम्हाला पण यामध्ये सामील करशील? का नाही? गोलूचं बोलणं ऐकून चिंटू आणि मिंटू आनंदित होतात. स्वयंपाकघरामध्ये फक्त आता पराठ्यांचा सुगंध नाही, पण मित्रता आणि समजदारीचा गोडवाही पसरला होता. काही दिवसानंतर उत्साहाचा दिवस आला. पूर्ण गावामध्ये रंगीन सजावट आणि संगीताची हलचल होती. प्रत्येक कुटुंब काही ना काहीतरी खास घेऊन आले होते. कुठे तर खीरचा सुगंध होता, तर कुठे लड्डूंचा सुगंध होता आणि सगळीकडे फुलांनी सजलेलं होतं. पूर्ण मैदानही उत्साहाने भरलं होतं. गोलू लगेचच नारळ पराठ्यांचे टोकरी घेऊन त्याच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास झलकत होता. गोलू, हे तर खूप साधारण पराठा वाटतोय. एकदा खाशील तर फक्त याचेच गुण गात राहशील. जसंच त्या मुलीने पराठाचा एक घास घेतला, ती हैराण झाली. हे तर खूप कमाल आहे. यापेक्षा तर स्वादिष्ट पराठा मी आपल्या जीवनात कधीच नाही खाल्ला. हे ऐकून सर्व मुलं पराठे खायला लागले आणि एक एक करून सगळे हैराण झाले. बघताच बघता गोलूचा व्यंजन सगळ्या उत्साहाचं आकर्षण बनलं. तेवढ्यात गोलूचा नजर एका छोट्याशा मुलीवरती पडली, जी भीडमध्ये एकटी बसली होती. तिच्या डोळ्यामध्ये उत्साहाची चमक नव्हती, पण उदासी होती. तू इथे उदास का बसलीये? सगळे मुलं तर खुश आहेत, हसत आहेत, खेळत आहेत. काय नाव आहे तुझं? माझं नाव राणी आहे. एवढं बोलून राणीने आपलं पोट पकडलं. मी सकाळपासून काही नाही खाल्लं. हे ऐकून गोलू चकित होतो. पण का? माझी आई बिमार आहे. त्यांच्या बिमारीमुळे आमच्या घरामध्ये तेव्हारचं जेवण बनवायला काहीच नाही आहे. गोलूला आजीचं गोष्ट आठवली. भोजन हे कृतज्ञता आणि वाटण्याचं प्रमाण असतं. काही ना एक क्षण गमावता त्याने आपली टोकरीची सर्वात मोठी ताजी आणि सर्वात मोठी नारळ पराठा काढला आणि राणीला दिला. राणी प्रत्येक घासाला हळूहळू खात होती. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. हे पराठा घरच्या गरमाहटीसारखं स्वादिष्ट आहे. गोलूच्या मनामध्ये एक आनंद आला. ही आनंद मिठाई खाण्यापेक्षाही मोठी होती. हे वाटण्याची खुशी होती. आजी लांब उभी राहून हे सगळं बघत होती. त्यांचे डोळे गर्वाने चमकले. त्यांना समजलं की त्यांची शिक्षा आता सफल झाली आहे. गोलूने फक्त रेसिपी नाही शिकली, पण त्याने करुणाही शिकली. त्या रात्री गोलू आजीजवळ बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरती आता पहिल्यासारखी जिद नव्हती, पण समजदारी होती. आजी, आता मला समजलं आहे, भोजन केवळ स्वादासाठी नसतं. भोजनाला व्यर्थ नाही केलं पाहिजे. भोजन एक आशीर्वाद आहे
आणि कुठल्याही पक्वानाचा सगळ्यात गोड हिस्सा असतो दुसऱ्याला वाटणं. आजी हसली. त्यांच्या चेहऱ्यावरती संतुष्ट होता. वेळेनुसार मिठाईपूरमध्ये नारळ पराठाच्या नवीन उत्साहाची परंपरा चालू झाली. प्रत्येक वर्षी या उत्साहामध्ये नारळ पराठे नक्कीच बनवले जायचे. गोलू आता फक्त मिठाई पसंत करणारा व्यक्ती नव्हता, पण गोडव्या मनाचा मुलगा बनला होता. खरा गोडवा साखरेत नाही, पण वाटण्यात असतो.